दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. निवृत्ती वेतनधारकासाठी दिलासदायक बातमी. निवृत्ती वेतन व्यवहारासाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, शासन निर्णय निर्गमित. तसेच दुसरी अपडेट आहे पावसाळी अधिवेशन अपडेट पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत महत्त्वाचे दोन अपडेट. एक, कर्मचारी निवृत्ती वेतनधारकासाठी दिलासदायक बातमी. तसेच पावसाळी अधिवेशन अपडेट. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यासमोर घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबळे सर क्लासेस. 16 जून 2024 भूतान हा देश पूर्णपणे तंबाखूमुक्त झालेला आहे. तंबाखूमुक्त दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अतिवार्धक्यामुळे किंवा शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारामुळे दुर्बलता, विकलांगता, अक्षमताग्रस्त निवृत्ती वेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनासंबंधीचे बँकिंग व्यवहार हाताळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आता राज्य शासनाकडून कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. आता पुढील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. निवृत्ती वेतन व्यवहारासाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. राज्यातील ज्या निवृत्ती वेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अति वार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश, स्मृतिनाश, अर्धांगवायू, रुग्णशयनाधीनता किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजाराच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता, विकलांगता, अक्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्ती वेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तीच्या हाताळणे शक्य होत नाही. अशा निवृत्ती वेतनधारकासाठी कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्राधिकरणपत्र, फॅमिली पेन्शन ऑथॉरिटायझेशन लेटर ज्या व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहे त्या वैवाहिक जीवनसाथीदार व्यक्तीच्या सोबत नोंदणी असलेल्या संयुक्त खाते बँक खाते सुविधेच्या प्राधान्याने वापर करण्याची तरतूद आहे. मात्र वरील परिस्थितीमुळे बाधित असलेल्या निवृत्ती वेतनधारकाचे किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे वैवाहिक जीवनसाथीदार, यथास्थिती पती पत्नी देखील अशाच प्रकारच्या शारीरिक मानसिक दुर्बलता, विकलांगता, अक्षमता इत्यादीमुळे निवृत्ती वेतन विषयक संयुक्त खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील अथवा त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार हयातच नसतील अशा निवृत्ती वेतनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार हाताळण्यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे RBI विहित कार्यपद्धती किंवा प्रमास्तिक घात, मानसिक मंदता आणि बहुविकलांगताग्रस्त व्यक्तीच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम 1990 अंतर्गत पालक नियुक्ती ह्या दोन सुविधांपैकी त्यांना सोयीच्या असलेल्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे विहित कार्यपद्धती. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अभिकर्ता बँकेद्वारा शासकीय निवृत्ती वेतनाचे संवितरण या संदर्भात अभिकर्ता बँकांना मुख्य परिपत्रकाद्वारे मास्टर सर्क्युलरद्वारे वेळोवेळी विस्तृत मार्गदर्शक सूचना प्रस्तुत केल्या जातात. अलीकडे असे मुख्य परिपत्रक दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य परिपत्रकाद्वारे वृद्ध, आजारी, विकलांग, अक्षम निवृत्ती वेतनधारकाद्वारे निवृत्ती वेतनाचे आरण याबाबत परिच्छेद 7, 8 आणि 9 अन्वये शासन निर्णयात दिल्याप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. मोठी बातमी. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन ह्या तारखेपासून मुंबईत. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार 27 जून ते शुक्रवार 12 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. पावसाळी अधिवेशन 27 जून ते शुक्रवार 12 जुलै 2024 या कालावधीत होणार असून एकूण 13 दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार 29 जून 2024 सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील असे या बैठकीत ठरवण्यात आले आहे.